राजकारणासाठी लाचारी स्वीकारणारी तुमची लेख नाही. वनवास जरी होता तरी कधी मी लाचार झाले नाही, कोणाच्या दारात मी खंबीरपणे लढले, वनवास भोगला. पण माझ्या अंतिम ध्येय एकच होतं की तुमचा स्वाभिमानाला कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे. कारण आपण गरीब माणसं, डोंगर कपाऱ्यात राहणारी, ऊस तोडणारी, कष्ट करणारी माणसं, मिळून मिळून काय मिळणार आहे? भाजी भाकरी सोडून पुरणपोळी खाणारे कधीतरी. पण त्यांचा जो स्वाभिमान आहे ना, त्याची करोड मोलांची त्याची किंमत आहे. आणि तो स्वाभिमान जपण्याचं कर्तव्य करण्याचा मुंडे साहेबांनी मला वारसा दिला. मुंडे साहेबांचा वारसा हा कुठल्याही संपत्तीचा नाही, हा तुमचा स्वाभिमान कायम ठेवण्याचा वारसा आहे. त्या कष्टातून मी आले, आज मला उमेदवारी दिली. माझे लाडके लेकरू प्रीतमताईची उमेदवारी व्हायला पाहिजे होती, मला असं वाटत होतं. पण मला मोदीजी म्हणाले नाही, अब तुम दिल्ली आओ. आता त्यांच्या डोक्यात, बाळूमामाच्या डोक्यात, अर्जुन महाराजांच्या आशीर्वादात आणखी काही मोठं लपलं असेल तुमच्या सगळ्यांसाठी. मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली ती पूर्ण करण्याचं भाग्य माझ्याच हातून येणं जाणार असेल, म्हणून कदाचित मी तिथे जाणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल की निकालाची तारीख 4 जुलै महाराज. 3 जूनला मुंडे